नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या 3 इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या 3 इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध झालेलं आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे, पिन कमेंट, त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या. आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करताना चेक केलं होतं की कशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल पॅटर्न बनतोय. निफ्टीमध्ये तो तितका प्रॉपर बनला नव्हता, पण बँक निफ्टीमध्ये खूप चांगला ट्रायंगल पॅटर्न बनला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आता ह्या ट्रायंगलमध्ये जास्त जागा शिल्लक नाहीये. त्यामुळे आता कोणत्या तरी दिशेनं मोठी मूव्हमेंट होण्याची शक्यता आहे. आता कालचं सगळं चित्र बघता आपल्याला असं वाटत होतं कदाचित खालच्या दिशेनं जाईल, पण इथे सुद्धा आपल्याकडे 2 ॲस्ट्रो लेवल होत्या आणि ह्या लेवल मी दिलेल्या होत्या 26,115 आणि खाली गेल्यानंतर 26,090. ह्या 2 लेवल दिलेल्या होत्या आणि सांगितलं होतं की जर ह्या लेवलच्या खाली ब्रेकआउट आला तरच मोठी मूव्हमेंट होऊ शकते, अन्यथा मोठी मूव्हमेंट खालच्या दिशेनं होणार नाही. हे आपण कालच्याच दिवशी बघितलेलं होतं. आज काय झालं बघा, आज ओपन झालं थोडंसं गॅप अप. म्हणजे आपण जर ह्या सगळ्याचा विचार केला तर चार्टच्या दृष्टीनं गॅप अप ओपन झालं. ओपन झाल्यानंतर काय झालं, खालच्या बाजूला आपल्याला मूव्हमेंट आली. अगदी 26,115च्या आसपास म्हणजे 26,118 पर्यंत वगैरे आपल्याला आज लो बनला आणि त्यानंतर अचानक आपल्याला ही मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली. आता ज्या पद्धतीनं आपल्याला असं वाटत होतं की कदाचित आता इथे सेलिंग येऊ शकतं, अर्थात आपण लेवल दिलेल्या होत्या, क्लिअर कट सांगितलेलं होतं की एम पॅटर्न बनला पाहिजे, त्याशिवाय सेलिंगची अपेक्षा करायची नाहीये. तुम्ही इथे बघू शकता की जो हायेस्ट हाय बनतो त्याचाच आपल्याला विचार करावा लागतो. तर हा हायेस्ट हाय बनला होता. त्यानंतर लोएस्ट लो कुठे बनला होता, म्हणजे आपण जर एम पॅटर्न बनला पाहिजे तर एक हाय बनला पाहिजे. त्यानंतर सेलिंग येताना एक लो बनला पाहिजे, परत वर जाताना एक हाय बनला पाहिजे आणि परत खाली येताना आपल्याला काय झालं पाहिजे की हा जो लो आहे हा ब्रेक केला पाहिजे. बरोबर? तर एम पॅटर्नचं आपलं जे हे आहे, म्हणजे आपण ज्या पद्धतीने एम पॅटर्नची अपेक्षा करतो तो असा असतो. दुसरं काय आहे, हा जो हाय आहे हा आपल्याला हाय पाहिजे, हा हाय थोडासा लो पाहिजे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की ह्या लेवलला वर जाताना आपल्याला त्याच्या आधीकडनंच रिव्हर्सल आलं पाहिजे. तर अशा प्रकारचा एम पॅटर्न जेव्हा बनेल त्याच वेळेला सेलिंग येणार. हे आपण मागचे अनेक दिवस बघतोय. आता 900च्या आसपास आपले एपिसोड झालेले आहेत. तर आपल्याला हे लक्षात आलं असेल की एम पॅटर्न कसा पाहिजे. हायेस्ट हाय कुठला होता, हा होता. म्हणजे अनेक जणांना कन्फ्युजन झालं असेल म्हणून मी क्लिअर कट सांगतोय. म्हणजे इथपर्यंत वर गेलं, म्हणजे ही लाईन आपल्याला इथपर्यंत आली. त्यानंतर आपल्याला बघायचं की खाली येताना कुठपर्यंत आलं. पहिल्यांदा बघितलं तर इथपर्यंत आलं, पण वर जाऊन परत बघितलं तर इथपर्यंत आलं आणि ह्याच्यापेक्षा हा लो खाली होता. म्हणजे आपल्याला धरलं काय पाहिजे, हा लो धरला पाहिजे. ओके. त्यानंतर काय होतं, त्यानंतर हाय कुठला बनला,
तुम्ही जर बघितलं तर दिसतंय हा हाय बनला म्हणजे इथून वर गेलं आणि इथून खाली येताना आपल्याला काय व्हायला पाहिजे होतं, हा जो लो बनला होता हा ब्रेक झाला पाहिजे होता. मात्र तो ब्रेक झाला नाही, एम पॅटर्न बनला नाही. जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत तेजी होऊ शकते. आता इथे काय झालं होतं की 31 तारखेला शेवटी आणि आपण 31 तारखेला म्हणण्यापेक्षा आपण चेक करूया. हो, 31 तारखेला शेवटी आणि 1 तारखेला असं वातावरण तयार झालं होतं की कदाचित आता आपल्याला सेलिंग येऊ शकतं. त्यामुळे अनेकांनी इथे काय केल्या होत्या, शॉर्टच्या पोझिशन होल्ड केलेल्या होत्या. आज तुम्हाला काय वाटतं की कशामुळे एवढी मोठी तेजी झाली? मी तुम्हाला आजचा चार्ट दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एवढी मोठी तेजी होण्याचं कारण काय? आज काही न्यूज आली आहे का? आज काही तुम्हाला अशी घटना घडली आहे का ज्याच्यामुळे एवढी मोठी तेजी झाली आहे? ह्याचं एकमेव कारण असं होतं की इथे अनेकांना म्हणजे जसं आपल्याला सुद्धा वाटत होतं की इथे सेलिंग येऊ शकतं, पण इथे सेलिंग कधी येणार त्याच्यासाठी आपण एक प्रॉपर एम पॅटर्न, प्रॉपर लेवलचा विचार करत होतो. तो अनेकांना इतकं सर्व विश्लेषण करता येत नव्हतं. त्यामुळे अनेकांनी इथे काय केलं होतं, शॉर्टच्या पोझिशन बनवून ठेवलेल्या होत्या आणि आज त्या सर्वाचं स्टॉप लॉस हिट झाल्यामुळे काय झालं, एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली. आणि हे मी काल तुम्हाला बँक निफ्टीचं अनालिसिस करताना सांगितलं होतं की ट्रायंगल पॅटर्न बनतोय. आता ट्रायंगलमध्ये जागा शिल्लक नाहीये. कोणत्यातरी एका दिशेनं मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळते. मार्केटमध्ये ह्याला कॉम्प्रेशन म्हटलं जातं. म्हणजे इथे काय होतंय बघा, कॉम्प्रेशन होतंय. हळूहळू आकार लहान होत जातो. कॉम्प्रेशन होतं म्हणजे काय, ही स्प्रिंग आहे असं जर आपण विचार केला तर ही अशी दाबली जाते. मग स्प्रिंग दाबली की एक वेळ अशी येते की त्यापेक्षा जास्त दाबता येत नाही आणि मग जेव्हा ती सुटली जाते तेव्हा एक मोठी मूव्हमेंट कोणत्यातरी एका दिशेला आपल्याला बघायला मिळते. तर ते आपल्याला ही तेजी म्हणजे तुम्हाला हे जे पहिले अर्धा तासाचे जर कॅन्डल बघितल्या तर एवढ्या मोठ्या मोठ्या का बनल्या, ह्याचं कारण तुमच्या लक्षात येईल की इथे शॉर्ट कव्हरिंग झालं. अशा वेळेला आपल्याला ह्याचा खूप चांगला फायदा करून घेता येतो. जेव्हा मार्केटमध्ये सेंटिमेंट आपल्याला दिसतंय की सेलिंगचं आहे, पण प्रत्यक्षात सेलिंग न होता आपल्याला असं दिसतंय की कदाचित वर जाऊ शकतंय, तर तिथे आपण काय व्हायला पाहिजे? कारण इथे जर तुम्ही बघितलं तर आपला एम पॅटर्न असा घडला पाहिजे होता. बरोबर? आणि काय झालं, ह्याचा हाय सुद्धा ब्रेक झाला. आपण जनरली जर इथे एंट्री घेतली असती म्हणजे इथे जर हा लो ब्रेक झाला असता, ह्याच्या खाली जर टिकलं असतं आणि आपण इथे जर विचार केला असता मंदीचा, तर आपला स्टॉप लॉस कुठे असणार असता? इथे असणार असता. काही जण काय करतात, ऍडव्हान्स मध्ये ट्रेड घेतात आणि त्यांनी इथे स्टॉप लॉस ह्याच्या वर ठेवला. म्हणून तुम्ही बघू शकता की पहिला अर्धा पाऊण तास एकदम मोठी तेजी झाली. ही शॉर्ट कव्हरिंगमुळे झालेली तेजी आहे. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर बराच वेळ तासभर जवळजवळ साइडवेज झालं आणि मग लक्षात आलं सगळ्यांच्या की आता मार्केटमध्ये लगेच काही मंदी होत नाहीये. त्यामुळे मग पुन्हा बाईंग आलं. ह्या बाईंग मध्ये काय झालं, ज्यांनी इथे बाईंग केलं होतं इंट्राडेचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा, ज्यांना समजलं, ज्यांनी प्रॉपर इथेच कुठेतरी बाय केलं असेल ह्या लेवलला किंवा ह्या लेवलच्या वर, त्यांनी ह्या ठिकाणी क्लिअर झालं. ते आणखीन वर जायला लागलं. दुपार व्हायला लागली की आपल्याला लक्षात येतं मार्केट क्लोजिंग आहे, वीकेंड आहे, वीकेंडला काही घडू शकतं. तर त्यामुळे शेवटी काय झालं, एकदा प्रॉफिट बुकिंग पण आलं, पण हे सुद्धा प्रॉफिट बुकिंग टिकलं नाही आणि त्याच्या वर जाऊन पुन्हा एकदा आपल्याला ही तेजी बघायला मिळाली. कदाचित काय होऊ शकतं, ह्याच्यामुळे आपल्याला सोमवारी थोडंसं गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे. तर ठीक आहे, आपण आज काय झालं, असं का झालं, हे सर्व समजून घेतलं. आपलं अनालिसिस सुद्धा ठीक आहे, आपला व्ह्यू निगेटिव्ह होता, पण त्याच्यासाठी आपण लेवल डिफाईन केलेल्या होत्या. त्या लेवल काही ब्रेक झाल्या नाहीत आणि क्लिअर कट हे आपण पहिल्यापासून सांगतोय की जोपर्यंत एम पॅटर्नचं ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत तेजी होण्याची शक्यता असते. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तेच इथे बघायला मिळालं. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा विचार करूया. आता ह्या 2 लेव्हलचं महत्त्व संपलंय. तर तुम्हाला आठवत असेल जेव्हा 31 तारखेला इथे 31 तारखेला ही लेवल आली होती 26,130. मोठ्या टाइम फ्रेम वर मी तुम्हाला काही टार्गेट दिली होती त्यावेळेला. आणि जनरली काय होतं, ही टार्गेट जी असतात ना त्यातलं पहिलं टार्गेट आल्यानंतर एकदा रिव्हर्सल होण्याची शक्यता असते. पण ह्या लेवल जवळ तुम्ही बघू शकता 26,130 जवळ खूप वेळ मार्केटनं इथे साइडवेज झालं आणि टॉपला जेव्हा जेव्हा मार्केट साइडवेज होतं तेव्हा वर जाण्याची शक्यता 60 ते 70% असते. साइडवेज म्हणजे सेलिंग येणार असेल ना तर ते अचानक एकदम फास्ट येतं, तुम्हाला त्याला वेळ देत नाही. तुम्ही पूर्वीचं सेलिंग कधीही चेक करा,
तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा सेलिंग येणार असतं तेव्हा ते एकदम फास्ट येते. बघा इथे तेजी होत होती, इथे तेजी होत होती, सेलिंग चालू झाल्यावर नॉन स्टॉप सेलिंग चालू झालं बघा. म्हणजे तुम्हाला आता हे छोटंसं केल्यामुळे दिसत नसेल कदाचित, पण 24 तारखेला सेलिंग चालू झालं, 26 तारीख, पुढे 29 तारीख, 30 तारीख, 31 तारीखच्या अलीकडे 30 तारीख पर्यंत हे सेलिंग होत होतं. म्हणजे जेव्हा सेलिंग होतं ना ते थांबत नाही त्यावेळेला, त्यावेळेला नॉन स्टॉप आपल्याला खाली जातं. पण ज्या वेळेला असं टॉपला जाऊन जेव्हा किंमत थांबते त्यावेळेला कदाचित त्याच्यामध्ये काय होण्याची शक्यता असते, त्यामध्ये 60 ते 70% वेळा वरच्या दिशेनं ब्रेकआउट सुद्धा येऊ शकतो. अर्थात दोन्ही शक्यता असतात. आता आपण इथे झालंय त्यामुळे जास्त कॉन्फिडन्सली हे सांगू शकतो. याच्यात झालं काय की आपलं वरच्या बाजूचं 26,280 चं एक 2 दिवसापूर्वीचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले तर तुम्हाला ही सर्व टार्गेट्स दिलेली त्याच्यामध्ये लक्षात येईल. पण पहिलं टार्गेट आल्यावर रिव्हर्सलची शक्यता असल्यामुळे आपण तो विचार केला होता. ठीक आहे. आता हे टार्गेट आलंय कदाचित 26,390 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं आणि जर ह्या लेवलला ब्रेकआउट दिलं, एखादा दिवस ह्याच्यावर टिकलं आणि त्याचा हाय दुसऱ्या दिवशी जर मोडला, तर आणखीन वर जाण्याची शक्यता आपल्याला मग 27,000च्या दिशेनं सुद्धा जाऊ शकतं. अर्थात हे काही असं स्ट्रेट असं जाणार नाहीये. मध्ये जे काय होईल त्याचा आपण नक्कीच विचार करणार आहोत. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये आज काय झालं. मी मुद्दाम थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं. आता आपण काय करूया, डेली टाइम फ्रेममध्ये जाऊया आणि सुरुवातीला वीकली टाइम फ्रेममध्ये जाऊया आणि मग डेली टाइम फ्रेममध्ये येऊया. वीकली टाइम फ्रेममध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपल्याला इथून जर बघितलं तर एक गोष्ट क्लिअर कट कळते की हे जे सगळे आपण हे करत होतो विकली टाइम फ्रेम मध्ये हाय बघत होतो, तर ते सगळे हाय आता मोडले गेलेले आहेत आज. म्हणजे हा एक हाय होता. त्यानंतर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हा एक हाय तयार झाला होता. हे सगळे हाय आज मोडले गेले बरोबर. 26,328 चा हाय होता, 26,340 पर्यंत आज किंमत गेली बरोबर. तर त्यामुळे आपल्याला आता काय झालंय, इथे हा आता ब्रेकआउट देणार का? म्हणजे कधी-कधी काय असतं, की फेक ब्रेकआउट सुद्धा असतो. म्हणजे इथे काय झालं, वर गेलं, इथे रेझिस्टन्स घेतला, खाली आलंय, परत वर जातंय. पण हा ब्रेकआउट टिकणार का? ह्याच्यासाठी 1-2 दिवस थांबणं, कारण हे आपण वीकली टाइम फ्रेम बघतोय. तर 1-2 दिवस किंवा एखादा आठवडा थांबणं ह्याच्यासाठी आवश्यक आहे. जर खरोखरच ह्याच्यावर टिकलं, कधी-कधी काय होतं, इथे एक फेक ब्रेकआउट दिल्यासारखा केला जातो. अनेकांना लॉंग एंट्री घ्यायला लावली जाते आणि मग सेलिंग येतं. असं सुद्धा होऊ शकतं. तुम्ही इथे चेक करू शकता. तुम्हाला लक्षात येईल. मी थोडंसं झूम करतो म्हणजे व्यवस्थित तुम्हाला चार्ट दिसू शकेल. इथे बघा काय झालं होतं. पूर्वीच्या हायच्या वर इथे थोडा वेळ गेलं, इथे थोडा वेळ गेलं. ह्या पूर्ण आणि ह्या वीकली टाइम फ्रेम आहेत. म्हणजे तुम्ही डेलीमध्ये बघितलं तर तुम्हाला आणखीन लक्षात येईल. मी तुम्हाला दाखवतो. इथे लोकांना लॉंग एंट्री करायला लावली आणि मग एकदम खाली आणलं. असं पण होऊ शकतं. तर त्यामुळे आता थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. कारण आता ह्या सर्व लेव्हल जे आहेत, या लेव्हलच्या आसपास आता आपण आलेलो आहोत. हा थोडासा सावध राहण्याचा कालावधी आहे. जर वर जाणार असेल, थोडंसं अंतर जाऊ द्या. मधलं थोडंसं चुकेल आपल्याला. पण एकदा क्लिअर कट कळलं, की मग आपण वरच्या टार्गेटच्या दृष्टीनं विचार करू शकतो. कुठपर्यंत थांबायचं आहे? 26,390 ची लेवल आहे. आपण 26,400 पर्यंत आता म्हणजे एक मधले 70-75 पॉइंट आपल्याला थांबायला पाहिजे. 26,400 च्या वर व्यवस्थित टिकतंय असं वाटलं, तर मग आणखीन वरची टार्गेट्स आपल्याला आहेत, ज्या दिशेनं मग किंमत जाऊ शकते. तर माझ्या मते आता आपल्याला लक्षात आलं असेल, की वीकली टाइम फ्रेममध्ये निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय. खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला इथे बाउन्स आलेला आहे आणि हा जो हाय होता पूर्वीचा तो नवीन हाय बनलेला आहे. नवीन 52 वीक हाय म्हणा, लाईफ टाईम हाय म्हणा, असं सर्व आता निफ्टीमध्ये बनलेलं आहे. तर आता आपण इथून पुढे जात असताना म्हणजे तुम्ही मागे जाऊन ते चेक करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, डेली टाइम फ्रेममध्ये यायचं आहे. मुद्दाम मी हा लेवल ठेवतो. तर इथे तुमच्या लक्षात येईल बघा, जे मी सांगत होतो, की इथे काय झालं होतं, इथे आपल्याला वर गेलं. बरोबर, इथे परत रेझिस्टन्स घेतला. आपल्याला इथे थांबतंय असं दाखवलं गेलं. पण एक दिवशी जेव्हा मोठं सेलिंग आलं, मग खूप खाली आलं, परत बाउन्स झाला, परत एम पॅटर्न बनला, आणखीन खाली गेलं. अशा पद्धतीनं आपल्याला इथे काय झालं, सेलिंग झालं होतं. त्यामुळे इथे आता पुन्हा जेव्हा येतोय, तेव्हा थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे. 26,400 च्या वर टिकलं, तर मग आणखीन वर जाण्याची शक्यता
निर्माण होईल. तर हे आपल्याला झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला कालच विश्लेषण करताना ही गोष्ट क्लिअर कट सांगितली होती की इथे आपल्याला काय झालंय, इथे आपल्याला जर तुम्ही प्रॉपर बघितलं तर आपल्याला ट्रायंगल, सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न म्हणतात याला टेक्निकल अनालिसिस मध्ये, तो झालाय. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फार ह्याच्यामध्ये आपल्याला स्कोप राहिला नाहीये. म्हणजे मी तुम्हाला प्रॉपर काढून दाखवतो. म्हणजे आणि हा बऱ्याच वेळेला काय होतं, अशा प्रकारचा ट्रायंगल पॅटर्न साइडवेज मार्केटमध्ये बनतो. मी तुम्हाला इथे ते दाखवतो की कशा प्रकारे हा आपल्याला दिसतोय. आणि इथून आपण येस. आता तुम्ही जर बघितलात तर ह्याच्यामध्ये आता जास्त जागा शिल्लक नव्हती. मी तुम्हाला इथेच दाखवलं होतं की ह्या एरियामध्ये आता जास्त जागा शिल्लक नाहीये. जेव्हा एखादी स्प्रिंग कॉम्प्रेस होते, म्हणजे खूप त्याच्यावर प्रेशर येतं आणि एका लिमिट नंतर काय होतं मग ती, आणि त्याच्यावर प्रेशर देणं शक्य होत नाही. मग अशा वेळेला जेव्हा ते प्रेशर सुटतं त्यावेळेला एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळते. तर तीच मुवमेंट आता आपल्याला आज बघायला मिळाली आणि म्हणून हे जे सुरुवातीचे अर्ध्या तासाचे आपल्याला ज्या कॅन्डल मोठ्या मोठ्या दिसत आहेत, याचं कारण आहे हे शॉर्ट कव्हरिंग झालंय. अनेकांनी इथे आता टार्गेट आलेलं आहे, खाली जाऊ शकतं असं वाटल्यामुळे शॉर्टच्या पोझिशन ठेवल्या होत्या आणि त्या सगळ्या शॉर्ट कव्हर कराव्या लागल्यात. आणि आपल्याला वरच्या बाजूची जी लेवल दिली होती म्हणजे 59,975 ची, ती सुद्धा लेवल आपली टच झाली. त्याच्याही वर गेलं, 60,200 च्या जवळपास आपल्याला 203 च्या आसपास हाय बनलेला आहे. म्हणजे नवीन नवीन आपल्याला हाय बँक निफ्टीमध्ये सुद्धा बनताना दिसत आहेत. तर हे झालं आज बँक निफ्टीमध्ये काय झालं. आता आपण काय करू, ह्या सर्व लेवल्स काढून टाकू आणि वीकली टाइम फ्रेम वर चेक करू की बँक निफ्टीचा चार्ट आपल्याला कसा दिसतोय. तर बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला वीकली टाइम फ्रेम मध्ये थोडस झूम करून दाखवतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. तर इथे मागचे काही आठवडे ना, हे 2 आठवडे बघा, मी नेहमी सांगत होतो तुम्हाला की रेड कॅन्डल आहेत पण हँगिंग मॅन आहेत. म्हणजे खाली जाते, बायर पुन्हा बाय करून वर आणतायत, पूर्ण वर नेऊ शकत नाहीत पण बऱ्यापैकी वर आणतायत. इथे पॉज झालाय, इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे. ह्या शूटिंग स्टार कॅन्डलचं वैशिष्ट्य काय होतं की जर ह्याच्या लोच्या खाली क्लोजिंग आलं असतं या आठवड्यात आणि त्याचा लो नेक्स्ट आठवड्यात तुटला असता तर सेलिंग येणार होतं. याच्या क्लोजिंगच्या खाली गेलं पण क्लोजिंग नाही आलं, क्लोजिंग वर आलं. आणि आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय इथे, ह्या 2 कॅन्डलचा जर विचार केला तर बुलिश एनगल्फिंग पॅटर्न दिसतोय. म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल आहे, ह्या कॅन्डलनं हा जो मागच्या आठवड्याची कॅन्डल होती त्याचा हाय सुद्धा ब्रेक केलाय, लो सुद्धा ब्रेक केलाय आणि ही हिरवी कॅन्डल बनली आहे. बुलिश एनगल्फिंग पॅटर्न आहे. याच्या वर टिकलं तर आणखीन तेजी होऊ शकते असं टेक्निकल अनालिसिस आपल्याला सांगतं. तर ह्या पद्धतीची आता चित्र तयार झालंय. हा सुद्धा हाय जो होता, हा हाय आपल्याला आता ब्रेक झालेला दिसतोय आणि त्याच्या वर गेलेलं चित्र दिसतंय. तर त्यामुळे काय होऊ शकतं, हा ब्रेकआउट जर सस्टेन झाला, आता काय झालं पाहिजे, हा जो हाय बनलाय ना, हा हाय च्या वर आपल्याला एखाद्या दिवसाची कॅन्डल तरी टिकली पाहिजे. कारण आपण वीकली टाइम फ्रेमचं अनालिसिस करतोय. एक दिवस तरी ह्याच्यावर क्लोज झालं पाहिजे आणि नेक्स्ट डे त्याचा हाय ब्रेक झाला पाहिजे. मग आपण म्हणू शकतो की हा जो ब्रेकआउट आला हा टिकाऊ आहे, सस्टेनेबल आहे, हा फेक ब्रेकआउट नाहीये, हा रिअल ब्रेकआउट आहे, हे आपण त्यावेळेला म्हणू शकतो. तर त्याच्यासाठी आणखीन एखाद 2 दिवसाची वाट बघणं आवश्यक आहे. आपण काय करूया आता, डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला दिसतंय बघा, इथे डब्ल्यू पॅटर्न बनला होता म्हणजे ही सेलिंग झालं होतं. तुम्हाला लक्षात येईल बघा, इथपर्यंत चांगल्या प्रकारे सेलिंग झालं होतं. त्यानंतर काय झालं, इथे काय होत होतं नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा सेलिंग होत असतं तेव्हा लो खाली खाली बनत जातात, लो खाली बनतात, हाय जे आहेत ना ते पण खाली खाली बनत येतात. तर असं लक्षात येतं. आणि इथे सुद्धा बघा हाय जो आहे हे खाली 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 बनले, हे सुद्धा खाली खाली बनले. एक वेळ अशी येते की हा पॅटर्न ब्रेक होतो. काय पॅटर्न ब्रेक झाला, इथून वर गेलं, इथून खाली येताना हा जो लो बनला, हा लो ह्याच्या खाली बनला नाही तर ह्याच्या वर बनला, म्हणजे हायर लो बनला. आणि वर जाताना काय झालं, इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला हा हाय ब्रेक झाला. म्हणजे आतापर्यंत काय होत होतं, लोअर हाय बनत होते, लोअर लो बनत होते. आता आपल्याला हायर लो हायर हाय बनायला लागलं. इथेच आपल्याला समजतं की आता तेजी होऊ शकते. तुम्ही जर चेक करून बघा, आपलं 1:1 चं टार्गेट असतं तेजीचं. मी तुम्हाला इथे पाहिजे असेल तर दाखवतो.
की आपण जर समजा लॉंग पोझिशन घेतली, लॉंग पोझिशन ह्या ठिकाणी घेतली, स्टॉप लॉस जर आपण समजा इथे ठेवला, तर आत्तापर्यंत जी काही तेजी झाली आहे हे आपल्याला जवळजवळ 1:1 0.98 पर्यंत आलंय. 1:1 चं टार्गेट आपल्याला आलेलं आहे. तर डब्ल्यू पॅटर्न मध्ये ह्या पद्धतीनं आपल्याला चेक करायचं असतं. मी तुम्हाला ते दाखवलं. आता आपल्याला बँक निफ्टीचं अनालिसिस पण लक्षात आलंय. आता पुढे जाऊन सेन्सेक्सचं अनालिसिस करूया. मात्र त्यापूर्वी ह्या रविवारी जे आपल्याला एक विशेष वेबिनार होणार आहे, त्या वेबिनारचं आपल्याला इथे माहिती सांगतो. मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर याच्यावर आधारित हे वेबिनार होणार आहे. वेबिनारची तारीख लक्षात ठेवा. रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता हे वेबिनार होणार आहे. आणि ह्या वेबिनारमध्ये शेअर मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर कसा करतात ह्याविषयी अनेक प्रश्न जे आपल्या डोक्यात असतात त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे वेबिनार आपल्या शेअर मार्केट मराठी परिवारातील सर्व सदस्यांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. प्रत्येकानं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. खूप जास्त रजिस्ट्रेशन झालेली आहेत. कदाचित असं होईल की आपल्याला सर्वांना त्या सेमिनारमध्ये, वेबिनारमध्ये सामील करता येईल की नाही हे सांगता येत नाही. कारण वेबिनारसाठी एक लिमिट असतं आणि आता जर तुम्ही अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून ठेवा आणि त्या दिवशी सुद्धा लवकर जॉइन व्हावं लागेल. तरच, कारण एकदा त्याची कॅपॅसिटी फुल झाली, की आपल्याला मग कोणीतरी जोपर्यंत त्यातनं बाहेर पडत नाही, तोपर्यंत बाकीच्यांना एंट्री मिळत नाही. तर त्यामुळे आपलं वेबिनार जवळ आता हाऊसफुल होत आलेलं आहे. ज्यांना ज्यांना अजूनही जॉइन व्हायची इच्छा असेल, जॉइन करू शकता आणि त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करून ठेवा. त्याच्यासाठी लागणारा जो फॉर्म आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये पहिल्या कमेंटमध्ये दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि तो फॉर्म भरून ठेवा. त्याची माहिती परत सांगणारच आहे. कोणकोणते विषय याच्यामध्ये कव्हर करणार, तर ह्यामध्ये शेअर मार्केटमध्ये ॲस्ट्रोचा वापर होतो का? होत असेल तर किती होतो? हे शिकणं अवघड आहे का? आपण कसं शिकू शकतो? मी काही सॅम्पल तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही कसं शिकू शकता? हे देखील मी त्याच्यामध्ये काही सॅम्पल्स दाखवणार आहे. आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या वेबिनारमध्ये दिली जातील. तर अशा प्रकारचं वेबिनार असणार आहे. अतिशय माहितीपूर्ण असणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेबिनार अटेंड करणाऱ्या सर्व सदस्यांना 1 आठवड्याचं शेअर मार्केटच्या ॲस्ट्रोच्या अपडेट्स दिल्या जाणार आहेत. म्हणजे आपण आधीच मार्केटसाठी काय विश्लेषण करून ठेवलंय याची माहिती तुम्हाला सांगितली जाईल. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची वैशिष्ट्य आहे, की ही जी आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, तो मी तुम्हाला सांगितलं तसं आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे या व्हिडिओच्या. तसंच कमेंट सेक्शनमध्ये पहिल्या कमेंटमध्ये दिलेला आहे. तिथे तुम्ही तो फॉर्म भरलात. फॉर्ममध्ये बेसिकच माहिती, नाव, तुमचा मोबाईल म्हणजे WhatsAppचा नंबर आणि तुमचे ईमेल ॲड्रेस एवढ्याच गोष्टी त्याच्यामध्ये भरायच्या आहेत. त्या भरून झाल्या, सबमिट केलत, की नेक्स्ट पेजला तुम्हाला WhatsApp ग्रुपची लिंक दिसेल. तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ती लिंक दिसते. तो WhatsAppचा ग्रुप अवश्य जॉइन करा आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला हा वेबिनार जॉइन करण्याचं जी लिंक असेल ती तिथे मिळेल. तर ह्या पद्धतीनं हे वेबिनार असणार आहे. आपण आता पुढे जाऊया आणि आपल्याला सेन्सेक्सचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर सेन्सेक्समध्ये आपण इथे बघू शकतो की 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर सेम आता सर्व गोष्टी आहेत, त्यामुळे त्याच गोष्टी परत सांगत नाही. इथे सुद्धा आपल्याला काय झालं होतं, तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर लक्षात येईल की इथे सुद्धा आपल्याला एक ट्रायंगल पॅटर्न सारखा बनत होता. बँक निफ्टीमध्ये खूप चांगला बनला होता. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये तितका व्यवस्थित नव्हता बनला. काय झालं, थोडंसं खाली पण आलं आणि त्यानंतर एकदम वर गेलं. हे ब्रेकआउट दाखवलं जातं. नेहमी मार्केटमध्ये लक्षात ठेवा, ब्रेकआउटला फसवलं जातं. फेक ब्रेकआउट असतात, फेकआउट म्हणतात त्यांना. तर ते होण्याची शक्यता असते. इथे बघा, थोडंसं खाली एकदम गेल्यासारखं दाखवलं, पण लगेच वर आणलं. तर त्यामुळे काय होतं, अनेकांना शॉर्ट करायला लावलं जातं. शॉर्टचंच वातावरण तयार केलं गेलं आणि अचानक वरच्या दिशेनं मुवमेंट आणली. शॉर्ट कव्हरिंगमुळे हे आपल्याला एवढी मोठी तेजी झालेली बघायला मिळते. आता आपल्याला बघायचंय की वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये काय चित्र दिसतंय. वीकली टाइम फ्रेम मध्ये तुम्ही जर बघितलं तर वीकली टाइम फ्रेम मध्ये अजूनही आपल्याला इथे असं लक्षात येईल, मी थोडंसं तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय, की हा जो आपल्याला हाय आहे तिथपर्यंत अजून सेन्सेक्स
पोचलाय का आपल्याला चेक करायचंय. तर आपल्याला पूर्वी पोचला होता, बरोबर. पण आता जो नवीन हाय बनलाय तिथपर्यंत अजून सेन्सेक्स पोचलेला नाहीये. म्हणजे आता हे जे 2 लेवल आहेत ना, ह्या 2 लेवल पर्यंत अजून पोचला नाही. बाकीच्या ठिकाणी थोडंसं चित्र वेगळं आहे. पण सेन्सेक्स अजून थोडासा मागे आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. म्हणजे तेजी कंटिन्यू होणार असेल तर सेन्सेक्समध्ये आपल्याला अजून स्कोप आहे. एवढ्या पॉईंटपर्यंत तरी सेन्सेक्स जाऊच शकतो, असा त्याचा अर्थ होईल. अर्थात थोडंसं सावध राहणं केव्हाही चांगलं. ब्रेकआउटच्या ठिकाणी तर खूप सावध राहावं लागतं. अनेक वेळेला आपल्याला वर जातंय असं दाखवून अचानक खाली आणलं जातं, खाली जातंय असं दाखवून अचानक वर नेलं जातं. तर त्यामुळे त्या सर्व गोष्टींसाठी आपण काय करतो, ॲस्ट्रो लेव्हलचा अतिशय चांगला वापर करत असतो. तर इथे आपल्याला दिसतंय की मागच्या आठवड्याचा आपण जर बघितलं, ह्या 2 कॅन्डलचा जर विचार केलात, तर तुम्हाला काय दिसतंय? तुम्हाला असं दिसतंय, मी थोडं झूम करून व्यवस्थित दाखवतो. तर तुम्हाला इथे बुलिश एन्गल्फिंग पॅटर्न दिसतोय आणि जर हा हाय ब्रेक झाला त्याच्यावर आपल्याला आणखीन तेजी होण्याची शक्यता नक्कीच दिसतेय. तर हे आपल्याला सर्व इथे लक्षात ठेवायचं आहे. आता येऊया आपण डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय चेक करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला असं दिसतंय की इथे बघा, इथे काळजीपूर्वक बघा, आपल्याला लक्षात येईल की इथे हा जो लो आहे हा खाली होता, हा लो वर आहे. हा जो हाय होता हा ब्रेक केला, पण इथे जास्त मोठं टार्गेट दिलं नाही, लगेच एक सेलिंग आलं. परत जर बघितलं तर लो अजून थोडा वर गेला, म्हणजे लो हळूहळू हायर लो बनतोय. हाय बघितला तर हळूहळू हायर हाय बनतोय, म्हणजे आता त्याच्यापेक्षा हाय हा वर बनला. म्हणजे आपल्याला काय होतंय, हायर हाय असं स्ट्रक्चर बनतंय, म्हणजे तेजी अजून चालू आहे. हे ज्या वेळेला डिस्टर्ब होईल आणि लोअर हाय लोअर लो बनायला लागेल त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये सेलिंग येणार, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तोपर्यंत येणार नाही, बरोबर. तर हे समजण्यासाठी मी तुम्हाला मुद्दाम हे सर्व दाखवलं. आता एकदम रेझिस्टन्स जवळ आहे, त्यामुळे थोडीशी तेजी ओपनिंग मध्ये जरी झाली तरी पुढे काय होतंय, सोमवारचा दिवस आपल्याला थोडंसं सावध राहणं आवश्यक असणार आहे. तर त्याचं विश्लेषण मी तुम्हाला उद्या उपलब्ध करून देणार आहे. सोमवारी नक्की कशा प्रकारे मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते. तर हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं विश्लेषण. आपण आजच्या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं. जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.